न्यूज 18 लोकमतवर आपल्या सगळ्यांचं स्वागत। संध्याकाळचे 6 वाजलेत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते पुण्यातून। पुण्याच्या कात्रज भागातल्या टेकडीच्या पायथ्याशी एका पाठोपाठ एक सिलेंडरचे जबरदस्त स्फोट झालेत आणि या सिलेंडरच्या स्फोटांनी कात्रजचा सगळा परिसर हादरून गेलाय। एक दोन नाही तर एका मागोमाग एक जवळपास 16 सिलेंडरचा स्फोट झाल्याचं कळतं। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले आणि आता इथे लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सध्या अंतिम टप्प्यात आहे। कात्रजमधल्या गंधर्व लॉन्स जवळ हे एका पाठोपाठ एक गॅस सिलेंडरचे जबरदस्त स्फोट झाले। 2 किलोमीटरपेक्षा जास्त परिसर सिलेंडरच्या या स्फोटांनी हादरून गेला। आतापर्यंतची जी माहिती हाती मिळते त्या माहितीनुसार सुदैवानं यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही। वैभव सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। वैभव, कुठे हा नेमका प्रकार घडला? इथे आग लागली होती तर ती आग आता पूर्णपणे विझली का? सध्याची स्थिती काय आहे? मिलिंद, आगीवरती नियंत्रण पूर्ण मिळवण्यात आलेलं आहे। जवळपास 20 सिलेंडर, नवी अपडेट जी कळते त्यानुसार 20 सिलेंडर जे आहेत ते 20 सिलेंडर चा ब्लास्ट झाला। एका सिलेंडरच्या गोडाऊन मध्ये ही सगळी घटना घडली आणि सिलेंडर रिफिलिंग करत असताना हा सगळा प्रकार घडला असावा अशी शंका जी आहे ती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवली। या सगळ्या प्रकारामध्ये सुदैवानं जीवितहानी जी आहे ती झालेली नाही। केवळ एक व्यक्ती किरकोळ जखमी झालाय। मात्र ज्या प्रमाणामध्ये सिलेंडरचे स्फोट झालेत, जवळपास 20 सिलेंडर जे आहेत ते एका पाठोपाठ एक फुटले होते आणि साधारण 2 किलोमीटरच्या परिसरामध्ये ही सगळी आग जी आहे ती आग लागल्यानंतर त्याचा आवाज 2 किलोमीटर पर्यंतच्या परिसरामध्ये स्फोटाचे आवाज जे ते एका पाठोपाठ येत होते। त्यामुळे परिसरातले नागरिक जे आहेत ते घाबरले होते। मात्र अग्निशमन दलाचे जवान जे आहेत ते घटनास्थळी पोहोचले आणि आता आगीवरती पूर्ण नियंत्रण जे आहे ते मिळवले। आगीच्या या सगळ्या घटनेमध्ये एकच व्यक्ती किरकोळ जखमी झाल्याची माहिती जी आहे ती मिळते। वैभव, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आगीवर पूर्णतः नियंत्रण मिळवण्यात आलंय, पण 16 नाही तर 20 गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची अगदी काही क्षणांपूर्वीची ताजी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून मिळाली आहे। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। बातमी यवतमाळमधली न्यूज 18 लोकमतच्या जबरदस्त दणक्याची। जिल्ह्याच्या महागाव इथे शिवभोजन थाळी केंद्रात अतिशय भयान आणि अतिशय गलिच्छ प्रकार समोर आलाय। न्यूज 18 लोकमतनं धक्कादायक प्रकार जनतेसमोर आणला। या केंद्रामध्ये ग्राहकांना दिली जाणारी थाळी जेवणानंतर शौचालयातल्या पाण्यानं धुतली जात असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आलाय। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवली। तडकाफडकी प्रशासकीय यंत्रणा हल्ली थेट मुख्यमंत्री कार्यालयानं या बातमीची दखल घेतली आणि मुख्यमंत्री कार्यालयातून एक पथक महागाव इथं पाठवण्यात आलं असून या केंद्रावर आता कारवाई करण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। सीसीटीव्ही फुटेज पण आणि आजच्या चौकशीचे व्हिडिओ पण कॅमेरा चित्रफित वगैरे सगळे भयानक उपलब्ध होणार आहे। सध्या स्थिती माझ्याकडे एक सिंगल पेज हा अहवाल आहे। अजून त्यांचे व्हिडिओ यायचे आहे, त्यानंतर त्याची प्रत्यक्ष खात्री करून घेता येईल। पण हे निश्चित आहे की ज्या अर्थी हे संडासच्या ठिकाणी जर हा अशा प्रकारचं जर धुणी भांडी करण्याचा जो प्रयोग होत होता हे निश्चितपणे आक्षेपार्ह आहे आणि कारवाई निश्चितपणे केली जाईल। आरोग्याची हेळसांड जर होत असेल तर अशा या शिवभोजन केंद्रावर निश्चित शासनाने कारवाई केली पाहिजे। शासनाला जे अभिप्रेत आहे की गोरगरिबांना भोजन चांगलं आणि सुंदर मिळावं, त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी। परंतु या प्रकारे जर समजा कोणत्याही पक्षाचे जर समजा लोक असतील, कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते असतील, त्याची हेळसांड न करता त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे। तिकडे उस्मानाबादमध्ये पोषण आहारातल्या खिचडीमध्ये पाल निघाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। उस्मानाबादच्या उमरगा तालुक्यातील पेठसांगवी इथल्या एका शाळेमध्ये हा प्रकार उघडकीस आला। 23 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं सुद्धा समोर आलंय आणि यानंतर शोध घेता घेता खिचडीमध्ये चक्क पाल सापडली। विद्यार्थ्यांना खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळातच उलटी आणि मळमळ यासारखे विविध त्रास जाणवू लागले। त्यांना तातडीनं सास्तूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आलं।
दरम्यान पोषण आहारामध्ये पाल कशी आली असा प्रश्न उपस्थित होत असून याला जबाबदार असणाऱ्यांवर काय कारवाई होणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बातमी आहे न्यूज 18 लोकमतच्या आणखीन एका मोठ्या दणक्याची. अहमदनगर जिल्ह्यातल्या वनविभागाच्या भ्रष्टाचाराची बातमी आम्ही दाखवली होती आणि या बातमीनंतर विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लक्षवेधी सुद्धा मांडण्यात आली होती. यावेळेला वनमंत्र्यांनी वन संरक्षकांच्या मार्फत 8 दिवसांच्या आत कारवाई करण्याचं आश्वासन सभागृहात दिलं होतं. मात्र दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हा प्रश्न मात्र कायम आहे. कारण यापूर्वी सुद्धा भ्रष्टाचार उघडकीस आले पण दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई मात्र झाली नाही. कामावर मजूर नसतानाही बनावट मजूर दाखवून पैसे उकळण्याचा प्रकार समोर आला होता. न्यूज 18 लोकमतने ही बातमी दाखवली. यानंतर सभागृहात याबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात आला. अपेक्षा आहे आता दोषींवर कारवाई होण्याची. जलयुक्त शिवारमध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे याची रिकव्हरी काही वेळ म्हणजे केलेली नाही. त्यांच्या संबंधितवर गुन्हे कुठलेही दाखल केले नाही. आमची मागणी आहे ACP मार्फत या प्रकरणाची चौकशी करावी एवढी आमची मागणी आहे. जनरल दर वापरायला पाहिजे होते. जिथे खोटे खोटे डॉक्युमेंट बनवले जो आदिवासी दर त्यांनी दाखवला आणि हा पैसा शासनाचा उकळवला. याच्यानंतर तक्रार झाली. आम्ही जे भ्रष्टाचाराची आम्ही तक्रार केली त्यात तथ्य आढळलं. त्याच्यानंतर रिकव्हरी फक्त त्यांनी 68 लाख रुपयाची जे हे केलं होतं फक्त 38 लाख रुपयांनी भरणा केलेला आहे. बाकीच्यावर भरणा करून घेतला तर संबंधितावर गुन्हे बी दाखल व्हायला पाहिजे. तसं काही केलं नाही. आदर्श रेड्डी व शिशिओ नाशिक या दोघांनी या भ्रष्टाचारमध्ये सामील आहे. यांच्यावर कारवाई करावा. ACP मार्फत या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. आपल्या विविध मागण्यांसाठी देशभरातले कामगार 2 दिवसांच्या संपावर आहेत. देशभरातल्या विविध क्षेत्रातल्या कामगार संघटनांनी मिळून हा 2 दिवसांचा देशव्यापी संप पुकारलाय. या संपाचा आजचा दुसरा दिवस. या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये आज वीज वितरण कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढला. तसंच केंद्र सरकारनं तातडीनं कामगारांच्या मागण्यांबद्दल गांभीर्यानं विचार करावा अन्यथा यापुढच्या काळात 7 दिवसांचा संप पुकारण्यात येईल असा थेट इशाराच दिलाय. सार्वजनिक धंदे जे आहेत ह्या धंद्याचं खाजगीकरण करण्याचा प्रयत्न सरकार ठिकठिकाणी केलेला आहे. ह्या खाजगीकरणाच्या धोरणामुळं कामगार आणि कष्टकरी आणि शेतकरी पूर्णपणे बर्बाद होणार आहेत. त्याच्याही विरोधामध्ये हा संप या ठिकाणी या संपामध्ये मागणी आहे. आणि आता पुढची जी बातमी आहे ती अतिशय महत्त्वाची बातमी, काहीशी धक्कादायक अशा प्रकारची. ती म्हणजे ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्यांचे अश्लील फोटो तयार करून लाखो रुपये उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पैसे न देणाऱ्या अनेक कर्जदारांचे फोटो व्हायरल केले जात आहेत. रत्नागिरीतल्या खेड तालुक्यातला हा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ज्यांनी कर्जासाठी अर्ज केले होते त्यांना अतिशय विचित्र पद्धतीनं ब्लॅकमेल केलं जात आहे. कर्ज फेडलं नाही तर जास्त पैसे, कर्ज फेडल्यानंतर सुद्धा अतिरिक्त पैसे मागितले जात आहेत आणि पैसे द्यायला जर का नकार दिला तर कर्जदारांचे अश्लील फोटो तयार करून त्या कर्जदारांच्या संपर्कातल्या व्यक्तींना ते पाठवले जात आहेत. अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद असा हा सगळा प्रकार आहे. यात अनेक महिला, तरुणी बळी पडले असून एका तरुणानं पुढाकार घेऊन पोलिसात धाव घेतल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हे एक टाईपचा सायबर फ्रॉड आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये हा फर्स्ट जे केस मला दिसून येत आहे. त्याच्यामध्ये काय असते की इझी लोन घेण्यासाठी आणि लहान लहान लोन घेण्यासाठी आम्ही ऑनलाईन रिक्वेस्ट टाकतो तर ते इमिडिएटली प्रोसेस करतात, इमिडिएटली तुम्हाला लोन देतात आणि लोन देताना ते आपले कॉन्टॅक्ट आणि आपले इतर जे इम्पॉर्टंट डाटा आहे मोबाईलमधला ते काढून घेतात आणि त्याच्यानंतर ते फोटो मॉर्फ करून न्यूड फोटोवर कोणाची फोटो लावून त्यांना नंतर ब्लॅकमेल करतात आणि जास्तीत जास्त पैसे घेण्याचा एक्सटॉर्ट करण्याचे ते प्रयत्न करतात. एकतर सर्वात महत्त्वाची बाब आहे की लोन घेताना जे शासनाचे नियम आहे, काही धोरण आहे, त्याच्यापेक्षा जे कोणी
इझी वेमध्ये किंवा काही सिक्युरिटी ना घेताना काही तसा लोन देत आहे, तर त्याच्यामध्ये खूप लक्ष ठेवण्याची गरज आहे, खूप प्रिकॉशन घेण्याची गरज आहे आणि खूप जास्त खात्री करण्याची गरज आहे की ते ॲक्च्युली जे लोन देत आहे ते ओळखीचं आहे, रिअल आहे, कसा ते ऑर्गनायझेशन आहे. आणि सेकंड, जे बाय चान्स तशी घटना कोणासोबत घडलेली आहे तर इमिडिएटली पोलिसला इन्फॉर्म करा, लोकल पोलीस स्टेशनला इन्फॉर्म करा. किंवा आम्ही एक नंबर पण प्रसिद्ध करून देतो, हे आपले रत्नागिरी सायबरचा नंबर आहे. मी नंबर सांगतो, 8830404650. पुन्हा सांगतो, 8830404650. हे आपले रत्नागिरी सायबरचा नंबर आहे. याच्यावर पण तुम्ही व्हॉट्सॲप टाकू शकणार. ज्यासारखी किंवा इतर सायबर फ्रॉड घडला तर इमिडिएटली पोलिसला इन्फॉर्म करा. पोलीस आपले सोबत आहे. माझे फोटोज जे त्यांना मी पाठवले होते ॲप्लिकेशन करताना, ते फोटो वापरून अश्लील फोटो तयार केलेत आणि ते फोटो त्यांनी मला व्हॉट्सॲपवर माझ्या सेंड केलेत. मग मी त्याच्यानंतर व्हॉट्सॲपवर सेंड केल्यानंतर मी ते बघितले, नेटवरून मी त्याची माहिती घेतली ह्या सर्व प्रकरणाची. तर हे सर्व प्रकरण, ह्यांचं वसुलीचं प्रकरण, हे सर्व माझ्या लक्षात आलं. आणि त्याच्यानंतर काही सल्ल्यानुसार मी माझ्या मोबाईलमधला सर्व डाटा काढून टाकला, त्याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवले आणि डाटा संपूर्ण मी काढून टाकला व्हॉट्सॲप वगैरे, जेणेकरून माझे कॉन्टॅक्ट त्यांच्याकडे शेअर होणार नाहीत आणि माझ्या इतर कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या लोकांना ते त्रास देणार नाहीत. त्यांनी असंही धमकी पाठवली होती, हे तुमचे नागडे उघडे फोटो आम्ही तुमच्या आईवडिलांना आणि तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या प्रत्येकाला शेअर करू आणि सोशल मीडियावर हे फोटो तुमचे आम्ही व्हायरल करू. आता त्यांना एवढं समजत नाही. मी तक्रार अर्ज मी NC-साठी ॲक्च्युली काही सामाजिक लोकांच्या माध्यमातून मी पोलीस स्टेशनला संपर्क साधला होता. त्यांनी मला एक सल्ला दिला की ह्या प्रकारची NC घेतली जात नाही आहे, तुम्ही तक्रार अर्ज करा. त्या सल्ल्यानुसार मी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज देखील दिलेला आहे. अशा असंख्य घटना आज खेडमध्ये घडलेल्या आहेत. त्याच्यामुळे आमची एक अशी मागणी आहे पोलिसांकडे की तुम्ही एक विशिष्ट अशी टीम तयार करा आणि ह्या गोष्टीला तुम्ही आळा कसा घालता येईल प्रयत्न करा. 100% आमचंही मदत लागली तर आम्ही संपूर्ण पोलिसांबरोबर ते आहोत. तुम्ही लक्ष घालावं अशीच आमची इच्छा आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. बीडमध्ये घरासमोरून जाण्याचा राग मनात ठेवून एका कुटुंबानं महिलेविषयी हा राग मनात ठेवला होता आणि तुम्ही आमच्या घरासमोरून का जाता, इथून जाऊ नका असं म्हणत त्या महिलेच्या अंगावर कुत्रा सोडला. या कुत्र्यानं महिलेला अनेकदा चावा घेतला. महिला या सगळ्या प्रकारात गंभीररित्या जखमी झाले. घडल्या प्रकाराबद्दल या महिलेनं केज पोलिसांच्याकडे तक्रार दाखल केली, पण अद्यापही पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. केवळ घरासमोरून गेल्याचा राग मनात ठेवून या महिलेच्या अंगावर कुत्रा सोडण्यात आला. काय केलं त्यांना वाटलं आमच्या इकडे फिरायला लागले काय म्हणून कसं आम्ही तर कुणाच्या आतमध्ये रस्त्याने चालले तर वरच्याला त्यांनी जेवता जेवता दिलं सोडून कुत्रं अंगावर दिलं. किती 10 तास आलं की धरलं मला कुत्र्यानं धरलंच. मग म्हणतो छ छ छ छ छ म्हणतो कुत्र्याला, छ चाव तसं म्हणते ती. मग आता आम्ही पुढे बघून चालत आहोत. हां, त्यांचा आमचा संबंध नाही. आता एवढी लोक चालत आहेत, त्यांना नाही माझ्या मागं काय त्यांची काय चोरी फिरी करायला ते काय नाही. तुम्ही शिर्डीला विमानाने जाण्याचं प्लॅन करताय तर मग ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण शिर्डी विमानतळाला कुलूप ठोकण्याचा इशारा स्थानिक काकडी ग्रामपंचायतीनं दिलाय. या काकडी ग्रामपंचायतीची सुमारे 5.5 कोटी रुपयांची थकबाकी या विमानतळाकडे आहे, संबंधित कंपनीकडे आहे आणि त्यामुळे काकडी गावचे ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले. येत्या 15 दिवसात कराची रक्कम भरली नाही तर शिर्डी विमानतळाला कुलूप ठोकू असा थेट इशारा आज संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी इथल्या व्यवस्थापकांना दिलाय. ग्रामपंचायतीच्या वतीनं शिर्डी विमानतळाचे संचालक सुशील कुमार श्रीवास्तव यांना याबद्दल आज औपचारिकपणे पुन्हा एकदा निवेदनही देण्यात आलं. विमानतळासाठी जमीन देणारं गाव सुविधांपासून अद्यापही वंचित आहे. काकडी गाव स्मार्ट सिटी करणार, गावातल्या तरुणांना नोकरी देणार, जमिनी घेताना दिलेली आश्वासनं अद्यापही पूर्ण झालेली नाहीत आणि त्यामुळे ग्रामस्थ संतप्त आहेत. यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.
ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। लासलगाव रेल्वे स्टेशनच्या भागामध्ये असलेल्या टायरच्या दुकानाला अतिशय भीषण आग लागली। या आगीनं अवघ्या काही मिनिटांमध्ये अतिशय रौद्र रूप धारण केलं। यामुळे अख्खं दुकान आगीच्या विळख्यात आलं। या घटनेची माहिती मिळताच लासलगाव सोबतच येवला, मनमाड इथूनही अग्निशमन दलाचे बंब ताबडतोब घटनास्थळी रवाना झाले। 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं। पण या अतिशय भीषण अशा आगीमध्ये आजूबाजूची काही दुकानं सुद्धा जळून खाक झाली। यामुळे व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही। आगीचं कारण अस्पष्ट असून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा अंदाज आहे। एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या अंतर्गत अंगणवाडीतील मुलांना मुदतबाह्य पोषण आहाराचं वाटप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला। अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्यात हा प्रकार घडला। मूर्तिजापूर शहरातील वसंतनगर स्थित अंगणवाडी क्रमांक 6 मधल्या बालकांना मुदतबाह्य पोषण आहाराचं वितरण करण्यात आल्याचा आरोप आहे। या संदर्भात चौकशी करून कारवाई करण्यासाठी महिला आणि बालविकास आयुक्त तसंच एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी मूर्तिजापूर यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल करण्यात आली। सांगलीच्या बावची इथे एका सर्पमित्राला सापासोबतचा व्हिडिओ काढणं आणि तो सोशल मीडियात व्हायरल करणं चांगलंच महागात पडलंय। सापासोबत खेळ करून थरारक व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। नागाला पकडून त्याच्यासोबत व्हिडिओ तयार करून या तरुणानं सोशल मीडियात व्हायरल केला होता। हा तरुण सर्पमित्र आहे खरं तर, सापांना पकडतोही, पण त्यानं जे केलेलं कृत्य आहे हे अतिशय अयोग्य आहे म्हणून वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अंतर्गत त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला। प्रदीप अडसूळ याला शोधून पोलिसांनी अटक केली। ये बच्चों के खेलने की चीज नहीं, हाथ कट जाए। अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातल्या शहानूरमध्ये मार्च आणि एप्रिल महिन्यात अनेकदा वाघांचं दर्शन घडतं। अकोट तालुक्यातल्या शहानूर, नरनाळा आणि बोरी या भागात मेळघाट व्याघ्र प्रकल्प त्याचा काही भाग येतो। पर्यटकांसह वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना वाघ दिसण्याचा योग अनेकदा येतो। मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील शहानूर हा भाग जंगल सफारीसाठी प्रसिद्ध आहे। इथे अनेकदा पर्यटक येतात। यावेळेला वाघांसह अस्वल, बिबट, वाईल्ड डॉग म्हणजे जंगली कुत्रे यांचं सुद्धा दर्शन घडतं। या भागात पर्यटकांचा ओघ वाढण्याची शक्यता आहे। खास करून हे दृश्य आम्हाला उपलब्ध करून दिलं आहे आमचे प्रेक्षक शिवराज कोरपे यांनी। आणि आता एक नजर टाकूयात देशभरातल्या प्रमुख शहरांमधल्या आजच्या तापमानावर। आजचं तापमान प्रायोजक मैंगो एयर कूलर। इन गर्मियों में घर ले आए मैंगो एयर कूलर वाली ठंडक। यासोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूया। थोड्याच वेळात माझी सहकारी प्राजक्तासह स्पीड न्यूज।